बुलढाण्यातील त्या 14 गावांवर अखेर पाणी मिळणार आहे। मात्र या पाण्यासाठी एका पुरस्कारप्राप्त युवा शेतकऱ्याला आपल्या जीवाची किंमत लावावी लागली आहे। कैलास नागरे या युवा शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर खडकपूर्णा धरणातून शेतीला पाणी देण्यासाठी तत्वतः मान्यता देण्यात आल्याचं प्रतापराव जाधवांनी सांगितलंय। या ठिकाणी या परिसरातल्या 14 गावाला खडकपूर्णा धरणाचं पाणी मिळावं, त्यांच्या शेतीला पाणी मिळावं म्हणून गेल्या अनेक वर्षापासून संघर्ष करत असलेला कैलासजी नागरे यांनी स्वतःची जीवनयात्रा संपवली। निश्चितपणानं शासनानं तत्वतः मान्यता या 14 गावच्या पाण्यासाठी दिलेली आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। बुलढाण्यातील त्या 14 गावांवर अखेर पाणी मिळणार आहे। मात्र या पाण्यासाठी एका पुरस्कारप्राप्त युवा शेतकऱ्याला आपल्या जीवाची किंमत लावावी लागली आहे। कैलास नागरे या युवा शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर खडकपूर्णा धरणातून शेतीला पाणी देण्यासाठी तत्वतः मान्यता देण्यात आल्याचं प्रतापराव जाधवांनी सांगितलंय। या ठिकाणी या परिसरातल्या 14 गावाला खडकपूर्णा धरणाचं पाणी मिळावं, त्यांच्या शेतीला पाणी मिळावं म्हणून गेल्या अनेक वर्षापासून संघर्ष करत असलेला कैलासजी नागरे यांनी स्वतःची जीवनयात्रा संपवली। निश्चितपणानं शासनानं तत्वतः मान्यता या 14 गावच्या पाण्यासाठी दिलेली आहे।